चकली म्हणलं की सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा पदार्थ. पण तोच बनवत असताना आपल्या मनामध्ये भरपूर अशा शंका असतात. चकली बनवल्यानंतर ती खुसखुशीत होईल का? किंवा मग तळत असताना ती तेलात विरघळेल का? तर नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्याबरोबरती भाजणीच्या चकलीचा अतिशय सोपा असा व्हिडिओ शेअर केलेला आहे. ही चकली बनवायला अतिशय सोपी आहे. चकली बनवत असताना भाजणीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजणी कशी बनवावी. तळत असताना ती मंद आचेवर तळावी की हाय फ्लेमवरती तळावी, या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आता इथे बघा, भाजणी बनवत असताना मी तांदूळ घेतलेला आहे 4 वाटी. तर हा तांदूळ स्वच्छ धुवून आपण सुकून घेतलेला आहे. हवा असेल तर तुम्ही एखाद्या सुती कपड्यानं पण घेऊ शकता. 4 वाटी इथं आपण तांदूळ घेतलेला आहे. तर डाळ आपण हरभऱ्याची 2 वाटी घेतलेली आहे. ती सुद्धा आपण स्वच्छ धुवून सुकून घेतलेली आहे. 1 वाटी मुगाची डाळ आहे. अर्धी वाटी इथं उडदाची डाळ घेतलेली आहे. 4 चमचे इथं शाबू घेतलेला आहे. 4 चमचे धने घेतलेले आहेत. 2 चमचे इथं जिरी घेतलेली आहे आणि 1 वाटी इथं पोहे घेतलेले आहेत. 4 वाटी तांदळासाठी इथं आपण 2 वाट्या हरभऱ्याची डाळ आहे, 1 वाटी मुगाची डाळ आहे आणि अर्धी वाटी उडदाची डाळ आहे. तर सगळ्यात अगोदर आता इथं आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचा आहे. तांदूळ हा व्यवस्थितच म्हणजे फॅनच्या हवेला सुकवून घ्या. उन्हामध्ये सुकून घेऊ नका, त्यामुळे चकलीचे तुकडे पडले जाऊ शकतात. तर तांदूळ हा भाजत असताना अगदी मंद आचेवर भाजून घ्या. आता तांदूळ म्हणजे चकलीसाठी वापरत असताना तांदूळ कुठला वापरावा, तर जुना तांदूळ वापरा. जुना तांदूळ वापरल्यामुळे चकली ही खुसखुशीत होते. जो आपल्याकडे रेशनचा तांदूळ भेटतो तो वापरला तरी चालेल. तर इथं आता मंद आचेवर खरपूस असा आपण तांदूळ भाजून घेणार आहोत. भाजणीची चकली म्हणलं की जे आपल्याला साहित्य भाजून घ्यायचं आहे ते जर तुम्ही व्यवस्थित भाजून घेतलं तरच ती चकली खाण्यासाठी खमंग होते आणि खुसखुशीत अशी बनते. तर इथं बघा, आता बऱ्यापैकी आपला तांदूळ भाजत आलेला आहे. हलकासा असा त्याचा कलर बदललेला आहे, तुम्ही पाहू शकताय. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि एका ताटामध्ये हा तांदूळ काढून घेतलेला आहे. हा आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. तांदूळ हा व्यवस्थितच भाजून घ्या तरच चकली व्यवस्थित होईल. आता यामध्येच 2 वाट्या इथं आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. हरभऱ्याच्या डाळीऐवजी तुम्ही इथं डाळवं वापरलं तरी चालेल. डाळवं जर वापरत असाल फुटाण्याच्या डाळी, तर त्या तुम्हाला इथं 1.5 वाटी वापराव्या लागतील आणि हरभऱ्याची डाळ जर वापरत असाल तर 2 वाटी घ्या. ही चकली बनवायला अतिशय सोपी आहे. मराठवाडा किचनच्या पद्धतीनं जर तुम्ही ही चकली बनवली, छोट्या छोट्या ज्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर पहिल्याच प्रयत्नात तुमची सुद्धा चकली तितकीच खुसखुशीत बनेल. तर आता इथं भाजून झालेली डाळ सुद्धा आपण तांदळाच्या डिशमध्ये काढून घेतलेली आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1 वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी इथं उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे. पूर्ण हे सगळं भाजणीचं साहित्य भाजून घेत असताना अगदी मंद आचेवर भाजून घ्या, कारण भाजणीच्या चकलीची चव ही खरी त्या भाजणीवरती असते. तुम्ही जितकी व्यवस्थित भाजणी बनवून घ्याल तितकी छान खुसखुशीत चकली होते. आता पोहे सुद्धा त्याच पद्धतीनं भाजून घ्यायचे आहेत. पोहे चकलीमध्ये टाकल्यामुळे चकली कुरकुरीत, खुसखुशीत आणि आतून पोकळ अशी होते. तेलकट अजिबात बनत नाही. तुम्ही सुद्धा चकली बनवत असताना भाजणीमध्ये एकदा पोहे टाकून चकली नक्की ट्राय करा. अप्रतिम चवीची खुसखुशीत अशी चकली बनते. तर इथं पोहे सुद्धा आपण अगदी मंद आचेवर भाजून घेतलेले आहेत. पोहे खुसखुशीत भाजून घेतल्यामुळे चकली खुसखुशीत बनते. आता पोहे सुद्धा एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. त्याच कढईमध्ये आता इथं आपण 4 चमचे शाबू घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. शाबू चकलीमध्ये टाकल्यामुळे चकलीला आपल्या चिकटपणा येतो आणि काही वेळेस काय होतं, चकली आपली बनवताना त्याचे तुकडे पडतात, पीठ अजिबात चिकट बनत नाही. जर तुम्ही शाबू चकलीमध्ये वापरला तर पीठ व्यवस्थित असं चिकट बनतं आणि चकलीसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशा पाडता येतात.
तर आता 4 चमचे धणे आणि 2 चमचे इथं आपण घेतलेले आहे जिरं. तर ते सुद्धा आपल्याला मंद आचेवर फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. धणे आणि जिरं भाजणीमध्ये टाकल्यामुळे पूर्ण पिठामध्ये ते एकजीव होतं आणि चकलीची चव सुद्धा उत्तम खमंग अशी लागते. हे पीठ दळून आणल्यानंतर सुद्धा धणे आणि जिरं यामध्ये वापरल्यामुळे खमंग असा वास सुद्धा याला येतो पिठाला. तर इथं बघा, आता यामध्ये आपण सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे आणि हे आपण थंड झाल्यानंतर व्यवस्थित हाताने याला मिक्स करून घेतलेलं आहे. जितकी छान व्यवस्थित तुम्ही भाजणी बनवून घ्याल तितकी तुमची खमंग अशी चकली बनते. नक्की तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीने एकदा चकली ट्राय करून बघा. आता हे सगळं साहित्य आपल्याला अगोदर व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच हे सगळं आपल्याला दळून घ्यायचं आहे. तुम्ही जर यातलं साहित्य व्यवस्थित भाजून नाही घेतलं तर चकली आपली मऊसूत बनते आणि भरपूर अशी तेल पिली जाते. त्यामुळे हे सगळं साहित्य भाजत असताना अगदी मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्या. आता इथं बघा, या पद्धतीनं याचं मी पीठ दळून आणलेलं आहे. हे पीठ दळत असताना तुम्ही डाळीवरती किंवा मग मिसळीच्या पिठावरती दळून घ्या. जर तुम्ही गव्हाच्या पिठावरती किंवा मग ज्वारीच्या पिठावरती दळलं तर चकली आपली बिघडू शकते. आता हे मी वाटीच्या प्रमाणे इथं 4 वाट्या पीठ घेणार आहे. तर पूर्ण हे आपली 1 किलोचं पीठ आहे. वाटीच्या प्रमाणे हे पीठ घेतलं तर आपल्याला तेलाचा पाण्याचा अंदाज येतो. तुमच्याकडं जे घरात भांडं अवेलेबल आहे त्यानं तुम्ही कुठल्याही भांड्यानं मोजून घेऊ शकता. मग आपल्याला यामध्ये तेल किती वापरायचं किंवा पाणी किती वापरायचं याचा अंदाज येईल. या वाटीनं इथं 4 वाटी आपलं पीठ घेतलेलं आहे. आता त्याच वाटीनं इथं एका कढईमध्ये मी 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे. आता पाण्याचं थोडंसं कमी जास्त प्रमाण आपलं होऊ शकतं, पण तेलाचं थोडंसं जरी कमी जास्त प्रमाण झालं तर चकली कमी प्रमाण झालं तर कडक बनते आणि जास्तीचं प्रमाण झालं तर तेल पिते. त्यामुळे तेलाचं प्रमाण अगदी चकलीमध्ये परफेक्ट असं ठेवायचं. चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ, 1 चमचा टाकून घेतलेला आहे लाल मिरची पावडर. तुम्ही इथं अर्धी लाल मिरची पावडर आणि अर्धी कलर येण्यासाठी बेडगी वापरली तरी चालेल. पाव चमचा टाकून घेतलेली आहे हळद आणि भरपूर असे टाकून घेतलेले आहे तीळ. ज्यावेळेस तुम्ही चकली खाता त्यावेळेस तीळ असे क्रंची लागतात, त्यामुळे चकली आणखीन खाण्यासाठी छान लागते आणि तळल्यानंतर वरती सुद्धा तीळ असे छान उटळून चकलीवरती दिसतात. आता इथे आपल्याला पूर्ण पाण्याला उकळी घ्यायची आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि कडकडीत असं 4 चमचे आपण तेलाचं मोहन बनवून घेतलेलं आहे. 1 वाटीसाठी इथं आपण 1 चमचा तेल घेतलेलं आहे. तर 4 वाटीसाठी इथं मी 4 चमचे तेल वापरलेलं आहे. तेल वापरत असताना अगदी कडकडीत गरम करून घ्या. कुठलाही पदार्थ जर तुम्हाला तो खुसखुशीत बनवायचा असेल तर तेलाचं मोहन घालताना नेहमी कडकडीतच घालावं. इथे बघा, तेल आपलं आता पूर्ण गरम झालेलं आहे. गॅस बंद केलेला आहे आणि पिठावरती कडकडीत असे बुडबुडे येईपर्यंत आपण तेल वरती टाकून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला कसं तेल कडक असल्यामुळे आपल्या हाताला भाजू शकतं, मग चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित हे मिक्स करून घ्या. तुमची भाजणी जर खमंग अशी तुम्ही जर भाजून घेतलेली असेल तर तेल टाकल्याबरोबर अगदी घरात वास त्याचा दरवळतो. तर इथं आपलं चमच्यानं सगळं हे साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे सगळं हातानं एकजीव करून घ्यायचं आहे. हातानं व्यवस्थित याला तेल म्हणजे लावून घ्यायचं आहे पिठाला. आता आपल्याला परफेक्ट असं याला तेल पिठामध्ये बसलेलं आहे का ते गोळा करून आपल्या लक्षात येतं. मुटका पिठाचा तयार झाला की आपलं अगदी परफेक्ट असं मोहन होतं. तर तुम्ही इथं तेलाऐवजी बटर, तूप काहीही तुमच्या आवडीनुसार वापरू शकताय. पण थंड न टाकता गरम करूनच मोहन यामध्ये टाका, त्यामुळे खुसखुशीत अशी चकली बनते. आता जे आपलं गरम केलेलं पाणी होतं ते आपल्याला थोडं थोडंसं करत यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता आपण इथं 4 वाटी पिठासाठी 4 वाटी पाणी वापरलेलं आहे. पण कधी कधी आपण पीठ दळून आणल्यानंतर एखाद्या वेळेस पीठ जर जाडसर असेल तर थोडंसं कमी जास्त म्हणजे पाण्याचा वापर होऊ शकतो. तर इथं सुद्धा आता आपल्याला पाणी गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्यानंच हे सगळं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता शिल्लक राहिलेलं पाणी सुद्धा यामध्ये मी पूर्ण टाकलेलं आहे आणि पाण्याचं आणि पिठाचं आपलं अगदी परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे. ना आपल्याला जास्तीचं पाणी लागलेलं आहे ना कमी. आता परत एकदा मी व्यवस्थित हे सगळं चमच्यानं हलवून घेतलेलं आहे. या पद्धतीनं तुम्ही नक्की चकली बनवा.
माझी तर चकली नक्कीच परफेक्ट अशी बनणार आहे, खुसखुशीत आणि कुरकुरीत. पण तुमची सुद्धा चकली बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा, तेवढी छान कुरकुरीत, खुसखुशीत, अजिबात ऑइली झालेली नाही का? तर पूर्ण आता सगळं हे पीठ आपल्याला हातानं एकजीव करून घ्यायचं आहे. ही पद्धत खूप सोपी आहे भाजणीच्या चकलीची. आता व्यवस्थित गोळा आपण बनवून घेतल्यानंतर एक 10 मिनिट व्यवस्थित आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि 10 मिनिटांनी आपण पाहणार आहोत तर मस्त असं आपलं एकजीव पीठ झालेलं आहे. आता यातलं आपल्याला सोऱ्यामध्ये जितकं पीठ लागणार आहे तितका छोटासा गोळा घेऊन थोडासा त्याला पाण्याचा हात देऊन परत एकदा व्यवस्थित आपल्याला हा मळून घ्यायचा आहे. व्यवस्थित मळून घेतल्यामुळे चकलीचं पीठ हे व्यवस्थित बनलं जातं आणि ज्यावेळेस आपण चकल्या पाडतो त्यावेळेस अजिबात तुटल्या जात नाहीत, कारण ते पीठ एकजीव झालेलं असतं. आता इथं मी एक सोऱ्या घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे पूर्ण पीठ टाकून घेणार आहोत. पीठ तुम्ही व्यवस्थित मळून घेतल्यामुळे चकल्यासुद्धा पाडताना अतिशय सोप्या म्हणजे जातात. पीठ अतिशय आपल्याला जडसुद्धा जात नाही. आता या पद्धतीनं इथं मी चकल्या पाडून घेणार आहोत. जी आपली खडबूड बाजू असते चकलीच्या म्हणजे प्लेटची ती बाहेर ठेवायची. त्यामुळे चकलीला भरपूर असे काटे येतात आणि शिल्लक राहिलेलं पीठ आपण एका डिशच्या खाली परत एकदा झाकून ठेवतोय. कारण ते तसंच मऊसूद आणि सॉफ्ट राहावं. आता इथं मी चकल्या पाडण्यासाठी एक डिश घेतलेल्या आहेत. त्यामुळं काय होतं, ज्यावेळेस आपण चकल्या उचलतो त्यावेळेस आपल्याला सोयीच्या ठरतात. आणि यावरती आता इथं आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. या पद्धतीनं आता आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकताय मी तुम्हाला एक चकली पाडून दाखवलेली आहे. तर अतिशय सॉफ्ट अशा चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. अजिबात तुटलेल्या सुद्धा नाहीत आणि आकार सुद्धा त्याला व्यवस्थित असा गोल आलेला आहे आणि भरपूर असे याला काटे आलेले आहेत. तर ह्या चकल्या आता आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तळण्यासाठी इथे मी एक गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि भरपूर असं त्यामध्ये तेल टाकून मंद आचेवर एका वेळेस मी 3 चकल्या तळून घेतलेल्या आहेत. गॅसची फ्लेम ही कमीच ठेवा आणि मंद आचेवर चकल्या तळून घ्या. सुरुवातीला चकल्या टाकत असताना अगदी थंड तेलातही तळू नका, कारण त्यामुळं काय होतं, चकली ही आपली विरघळली जाते. चकलीला अतिशय कलर सुद्धा छान आलेला आहे आणि काटे सुद्धा भरपूर असे पडलेले आहेत. या पद्धतीने जर तुम्ही चकल्या बनवल्या तर तेलकट अजिबात होत नाहीत आणि जे आपण यामध्ये डाळी भाजणीचं सगळं साहित्य टाकलेलं असतं त्यामुळे खमंग अशी चकली तयार होते. तर पाहू शकताय अजिबात ऑइली सुद्धा आपल्या चकल्या झालेल्या नाहीत, तेल सुद्धा यानं पिळलेलं नाही. तर एका डिशमध्ये तयार झालेल्या मी चकल्या काढून घेतलेल्या आहेत. तर नक्की तुम्ही सुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीनं ही भाजणीची चकली एकदा करून बघा. आता इथे मी तुम्हाला चकली दाखवते, अजिबात तेलकट बनलेली नाही आणि खुसखुशीत पण झालेली आहे भरपूर अशी आणि त्यामध्ये तीळ टाकल्यामुळे खायला सुद्धा ती अप्रतिम चवीची अशी लागते. तर कशी वाटली तुम्हाला मैत्रिणींनो ही भाजणीची चकली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीनं चकली बनवल्यानंतर तुमची चकली तितकीच खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे का ते मात्र नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला मग भेटू अशीच पुढील काहीतरी नवीन हटकी रेसिपी घेऊन. तोपर्यंत